घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की ऐश्वर्या आणि सारंगला विक्रांतच्या खुनाबद्दल अटक करण्यात आलेली आहे। त्यावेळेस जानकी, ऋषिकेश आणि सौमित्र हे पोलिसांना भेटायला येतात। त्यावेळेस जानकी घडलेला सर्व प्रकार सांगते व सांगते की त्यांनी खून केलेला नाही। त्यावेळेस पोलीस सांगतात की जे आम्ही डोळ्यांनी पाहिलं त्यांच्या गाडीमध्ये विक्रांतची बॉडी होती आणि तेच आम्ही मानू। आणि सौमित्र, तुम्ही तर एक वकील आहेत आणि तुम्हाला तर ते माहितीच असेल। त्यावेळेस इकडं ऋषिकेश म्हणतात की आम्ही त्यांना भेटू शकतो का। त्यावेळेस पोलीस हे त्यांना भेटायची परवानगी देतात आणि ते ऐश्वर्या आणि सारंगला भेटायला जातात। त्यावेळेस सारंग आणि ऐश्वर्या येतात आणि म्हणतात की आम्ही असं काही केलेलं नाही। आणि सारंग सांगतो की दादा, तुम्हाला तर माहीतच आहे ना मला अंधाराच्या खोलीची किती भीती वाटते। तुम्ही एकदा मला असंच बंद केलेलं होतं, त्यावेळेस मी रडून रडून मला ताप आलेला होता आणि मी आजारी पडलो होतो, मला इथून बाहेर काढा। त्यावेळेस ऋषिकेश त्यांना पाणी देतात आणि म्हणतात की तू काही काळजी करू नको, आम्ही लवकरच तुम्हाला बाहेर काढू। यावेळेस इकडं ऐश्वर्या म्हणते की हे सगळं मला एकटीलाच करायला हवं होतं, यामध्ये सारंगला नाही ओढायला हवं होतं आणि हे सगळं माझ्यामुळे झालेलं आहे। त्यावेळेस जानकी म्हणते की तू असं काही म्हणू नको आणि तुम्हाला मी सांगितलं होतं ना मी पोलिसांना फोन करते, तुम्ही हे सगळं का केलं। त्यावेळेस इकडे ऐश्वर्या म्हणते की मला वाटलं की सगळ्यांना प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील आणि परत आपल्यामध्ये सगळेजणांना पोलिसां स्टेशनमध्ये यावं लागेल, म्हणून मी हे सगळं केलं। त्यावेळेस इकडं सौमित्र म्हणतात की ही 302ची कलम आहे, त्यामुळे एवढ्या सहजासहजी मी तुम्हाला बाहेर नाही काढू शकत। आणि इकडं अवंतिकाला जाग येते। त्यावेळेस मध्यरात्र झालेली असते पण तिथं सौमित्र नसतो, त्यामुळे ती कुठे गेला असेल म्हणून शोधत शोधत दादा आणि वहिनीच्या रूममध्ये जाते आणि शोधते, तरीही तिथेही दादा आणि वहिनी नसतात। तेव्हा तिला वाटतं की आपण ऐश्वर्याला विचारावं, म्हणून ती ऐश्वर्याच्या रूममध्ये जाते। तेव्हा ऐश्वर्याच्या रूममध्ये कोणी नसतं, तेवढ्यामध्ये हे सगळे घरी येतात। त्यावेळेस अवंतिका म्हणते की तुम्ही कुठे गेला होता तेवढ्या मध्यरात्री। त्यावेळेस कोणीच काही सांगत नसतं। त्यावेळेस अवंतिका तिची शपथ घालते, तेव्हा जानकीच घडलेला सर्व प्रकार सांगते। ती सांगते की रात्री ऐश्वर्याला वास येत होता, त्यामुळे आम्ही घराच्या मागच्या अंगणामध्ये गेलो, त्यावेळेस आम्हाला डेड बॉडी सापडली आणि ती डेड बॉडी घेऊन ऐश्वर्या आणि सारंग जात असताना त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे। तेव्हा सौमित्र सांगतो की त्यांच्यावरती 302ची कलम आहे, त्यामुळं आपण त्यांना एवढं सहजासहजी काढू शकत नाही। त्यावेळेस इकडे अवंतिका म्हणते की तुम्ही मला हे सगळं का नाही सांगितलं आणि 302ची कलम म्हणजे तुला काय वाटतं की त्यांना आपण कसं सोडूयात आणि कसं करायचं। त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की अवंतिका, आपण पॉझिटिव्ह बोलायला हवं आणि कोण खरा खुनी आहे त्याला शोधून काढूयात। त्यानंतर इकडं ऋषिकेश म्हणतात की आपण आता सगळेजण आराम करूयात। त्यानंतर सगळेजण आपापल्या रूममध्ये जातात। त्यावेळेस इकडं जानकी विचार करत असते की आपण इतके दिवस विचार करत होतो की विक्रांत भाऊजी हे कुठेतरी बाहेर पळून गेलेले आहेत, तर त्यांना शोधून आपण परत शर्वरी वंशाचा संसार हा दुरुस्त केला असता काहीतरी सांगून, पण आता आपण ती पण आशा राहिली नाही, कारण की आता तर विक्रांत भाऊजी आपल्यामध्येच राहिलेले नाही आहेत। त्यावेळी ऋषिकेश म्हणतात की हो, मला पण काहीच कळत नाही की आपण शर्वरीला हे सगळं कसं सांगायचं। त्यावेळेस ऋषिकेश म्हणतात की तुझ्यासोबत शर्वरीने एवढं सगळं केलं तरीही तू आणखीन तिचा विचार करते। त्यावेळेस ऋषिकेशला जानकी म्हणते की मी का नाही करणार, कारण की एक बाईच एका बाईचं मन ओळखू शकते आणि जिचा नवरा मेलेला आहे, जो की आपल्यासोबत असतो आणि तो जर नसेल तर तिची काय अवस्था होईल हे मीच समजू शकते, असं ऋषिकेशला सांगते। त्यावेळेस ऋषिकेश म्हणतात की मलाच कळत नाहीये की यामधून आपण कसं मार्ग काढायचा। त्यानंतर इकडं सौमित्र हा सारंग आणि ऐश्वर्याच्या बिलासाठी प्रयत्न करत असतो आणि त्यांच्यासाठी उद्या अपील करणार असतो। तेवढ्यामध्ये तिथं जानकी पाणी घ्यायला येत आलेली असते। त्यावेळेस ती म्हणते की तुम्हाला कॉफी बनवून देऊ का। त्यावेळेस सौमित्र म्हणतो की नको, मला काही कॉफी नको आणि जानकी निघून जाते। त्यावेळेस इकडे सौमित्राला झोप लागते। सकाळ झाल्यानंतर इकडं सुमित्रा आई बाहेर येतात। त्यावेळेस पाहतात की सौमित्र हा झोपलेला आहे, म्हणून त्याचे कागद आणि लॅपटॉप हा बंद करत असतात। तेवढ्यामध्ये वरून जानकी येते आणि सौमित्र भाऊजींना आवाज देते, सौमित्र भाऊजी तुम्ही इथेच झोपलात का। तेवढ्यामध्ये त्यांना जाग येते आणि ते सगळे डॉक्युमेंट आणि लॅपटॉप घेऊन वरती जातात। त्यावेळेस इकडं सौमित्र आईला संशय येतो की माझ्यापासून यांनी काही लपवत तर नाही आहेत ना। त्यानंतर इकडं सारंग आणि ऐश्वर्याला भेटायला ऋषिकेश आणि सौमित्र येतात। त्यानंतर ते भेटल्यानंतर त्यांना वाटतं की आपली बेल झालेली आहे, पण त्यांची बेल ही रिजेक्ट केलेली असते। त्यावेळेस सारंग आणि ऐश्वर्या म्हणतात की तुम्हाला तर माहीत आहे ना आम्ही असं काहीच केलेलं नाही आहे। त्यावेळेस सौमित्र म्हणतात की तुम्ही काही काळजी करू नका, आत्ता या कोर्टाने रिजेक्ट केलेलं असलं तरीही आपण वरच्या कोर्टामध्ये अपील करूया आणि
फक्त हे रिजेक्शन आहे, ह्याच्यावरती आणखीन ॲडजस्टमेंट व्हायची आहे. त्यानंतर इकडे जानकी हा विचार करत असते की हे सगळं शर्वरीला आणि आईंना कसं सांगायचं. त्यावेळेस अवंतिका येते आणि म्हणते की तुम्ही कसला विचार करत आहात. त्यावेळेस जानकी म्हणते की मलाच कळत नाही आहे की आपल्या घराला कुणाची नजर लागलेली आहे, कारण की आत्ताच ऋषिकेश हे जेलमधून बाहेर आले, तेवढ्यामध्ये आता सारंग आणि ऐश्वर्या या जेलमध्ये गेलेला आहे, तर त्यांना मी यामधून सगळ्या